विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण इंटिग्रेशन या चॅप्टरला स्टार्ट केलं होतं. इंटिग्रेशनमध्ये आपण काही टाईप्स बघितले. इंटिग्रेशन सॉल्व करण्याचे आपण काही टाईप्स अभ्यासलेले आहेत, बरोबर. त्यामध्ये सबस्टिट्यूशन, बाय पार्ट्स आणि पार्शियल फ्रॅक्शन या पद्धतीने आपल्याला 3 टाईप्स अभ्यासायचे आहेत. इंटिग्रेशन आपण या 3 मेथडने सॉल्व करणार आहोत. त्यामध्ये बाय सबस्टिट्यूशन मेथड ही मेथड आपण मागच्या काही लेक्चरमध्ये अभ्यासलेली आहे. ठीक आहे. तर आता या सबस्टिट्यूशन मेथड नंतर आपल्याला काही स्पेशल इंटिग्रलचे फॉर्म्युले आहेत. ठीक आहे. त्या फॉर्म्युल्याचा आपल्याला प्रूफ अभ्यासायचा आहे. म्हणजे ते फॉर्म्युले कशा पद्धतीने फॉर्म झाले ते आपल्याला अभ्यासायचे आहेत. आणि बेसिकली हे जे फॉर्म्युले आपण क्रिएट करणार आहोत किंवा त्यांचा प्रूफ आपण बघणार आहोत ते पूर्णपणे आपल्या सबस्टिट्यूशन मेथडवरती अवलंबून असणार आहे. ठीक आहे. सबस्टिट्यूशन मेथड आपल्याला त्यामध्ये यूज करायची आहे. लक्षात येते. तर बघा, वेळ न घालवता आजच्या आपल्या या टॉपिकला स्टार्ट करूया. तर बघा, आजच्या या टॉपिकमध्ये आपल्याला हे 7 स्पेशल इंटिग्रल्स आहेत. बघा, एक स्क्रीनवरती हे 7 स्पेशल इंटिग्रल्स थोडक्यात एक फॉर्म्युले आहेत. ठीक आहे. हे फॉर्म्युलेच आपल्याला पुढे एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी लागणार आहेत. तर आणि यांचा प्रूफ देखील एक्झाममध्ये विचारला जातो. ठीक आहे. तर बघा, हे 7 जे फॉर्म्युलेज आहेत, हे जे 7 स्पेशल इंटिग्रल्स आहेत, याचा 1 बाय 1 आपण प्रूफ बघूया, अभ्यासूया कशा पद्धतीने ते फॉर्म झालेले आहेत. ठीक आहे. आणि लक्षात घ्या, हे सर्व तुम्हाला पाठ देखील करायचे आहेत. पुढे एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी ते लागणार आहेत. ठीक आहे. बघा, इझी आहेत. आता जरी तुम्हाला ते थोडेसे हार्ड वाटत असेल, पण ते अंडरस्टँड झाल्यानंतर तुम्हाला इझी जाणार आहे. तर बघा, इथे आपण 1 बाय 1 बघूया. आधी फर्स्ट नंबरचं काय आहे बघा, इंटिग्रेशन 1/x² + a² इंटू dx इज इक्वल टू 1/a इंटू टॅन इनवर्स x/a + c. या पद्धतीने ही टर्म आहे. ठीक आहे. हे फर्स्ट इंटिग्रेशन आहे, फर्स्ट स्पेशल इंटिग्रल आहे. ठीक आहे. या पद्धतीने इथे इंटिग्रेशनची टर्म आहे ही पूर्ण, आणि त्याचं सोल्युशन इथे या पद्धतीने आहे 1/a इंटू टॅन इनवर्स x/a + c. ठीक आहे. आता त्याच पद्धतीने इथे सेकंड आहे. बघा, इथे x² + a² आहे आणि इथे x² - a² आहे. ठीक आहे. म्हणजे इथे प्लस आहे आणि इथे मायनस आहे. या पद्धतीने फक्त चेंज आहे. जर असं असेल तर त्याचं इंटिग्रेशन आपल्याला 1/2a log x - a/x + a या पद्धतीने टर्म भेटते. ठीक आहे. आता त्यानंतर 1/a² - a² ची जर टर्म असेल तर आपल्याला 1/2a इंटू लॉग ऑफ a + x/a - x + c या पद्धतीने टर्म भेटते. ठीक आहे. आणि त्यानंतर जर 1 जी a² - a² म्हणजे हीच टर्म डिनॉमिनेटरची, ती जर रूटमध्ये असेल डिनॉमिनेटरला, म्हणजे या पद्धतीने, तर तिचं इंटिग्रेशन आपल्याला साइन इनवर्स x/a हे भेटणार आहे. ठीक आहे. हे आपल्याला पुढे एक्झाम्पलमध्ये यूज करायचे आहेत. म्हणजे जर या टाईपमध्ये जर आपल्याकडे एक्झाम्पल गिवन असतील, ठीक आहे, किंवा जरी नसतील तर त्या टाईपमध्ये करून घ्यायचे, कन्वर्ट करायचे आणि मग ते इंटिग्रेशन हे फॉर्म्युले अप्लाय करून ते इंटिग्रेशन सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. आपण ते पुढे बघणारच आहोत. त्यानंतर इथे 5th नंबरचा बघा, 1 आधी एकची टर्म आहे x² - a² आहे आणि त्यावरती रूट आपले आहे. ठीक आहे. आणि ह्या टर्मचे इंटिग्रेशन किती भेटते बघा, लॉग ऑफ x + √x² - a². ठीक आहे. त्यानंतर इथे इंटिग्रेशन 1/x² + a² इथे मायनस होतं, इथे प्लस आहे फक्त, तर त्याचं भेटते लॉग ऑफ इथे x + √x² + a² + c. ठीक आहे. या पद्धतीने आहे. इथे x² - a² ची टर्म आहे, इथे x² + a² ची, म्हणजे इथे डिनॉमिनेटरला जी टर्म येते तीच टर्म इथे रिप्लेस होते. इथे देखील सिमिलर आहे बघा, x² - a² तीच टर्म इथे रिप्लेस झालेली आहे. लक्षात येते. आणि त्यानंतर लास्ट 1/x इंटू √x² - a² इंटू dxचं सोल्युशन भेटते 1/a इंटू सेक इनवर्स x/a या पद्धतीने. ठीक आहे. तर असे हे 7 फॉर्म्युलेज आहेत. आता आपण 1 बाय 1 एकेका फॉर्म्युल्याचा, एकेका स्पेशल इंटिग्रलचा प्रूफ अभ्यासूया. ठीक आहे. तर आता या स्पेशल इंटिग्रलचा प्रूफ बघण्यापूर्वी इथे आपल्याला काही सबस्टिट्यूशनच्या टर्म्स आहेत त्या आधी समजून घ्याव्या लागतील. बघा, व्हाईल evaluating an integral there is no unique substitution, we can use some standard substitutions and try. ठीक आहे. आपल्याला काही सबस्टिट्यूशन अप्लाय करायचे आहेत, स्टँडर्ड सबस्टिट्यूशन. त्या बघा, इथे फंक्शन जर या पद्धतीने असेल √a² - a² किंवा √a² + x², त्यानंतर √a² - a² √a - x/a + x या पद्धतीने जर फंक्शन त्या टर्म्स असतील आपल्या एक्झाम्पलमध्ये, तर
त्या टर्मऐवजी आपल्याला ही सबस्टिट्यूशन पुट करायची आहेत. ठीक आहे, जर ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरची टर्म असेल तर आपल्याला पुट करायचं आहे एक्स इज इक्वल टू ए साईन थिटा, म्हणजे एक्सच्या टर्मऐवजी आपल्याला पुट करायचं आहे ए इंटू साईन थिटा. ठीक आहे, किंवा एक्स इज इक्वल टू ए कॉस थिटा ही देखील आपण टर्म पुट करू शकतो. म्हणजे सबस्टिट्यूशन मेथडच आपल्याला अप्लाय करायची आहे. इथे देखील त्याच पद्धतीने जर या पद्धतीने फंक्शन असेल तर आपल्याला एक्स इज इक्वल टू ए इंटू टॅन थिटा आपल्याला अप्लाय करायचं आहे. ठीक आहे, इथे एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर असेल तर एक्स इज इक्वल टू ए सेक थिटा, त्यानंतर एक्स इज इक्वल टू ए कॉस 2 थिटा या पद्धतीने अप्लाय करायचं आहे जर या पद्धतीने फंक्शन असेल तर. लक्षात येते. आता याच सबस्टिट्यूशन पुढे आपल्याला या स्पेशल इंटिग्रल सॉल्व करण्यासाठी त्याचा प्रूफ अभ्यासण्यासाठी आपल्याला अप्लाय करायचं आहे. ठीक आहे, काही फंक्शनचं जी सबस्टिट्यूशन आहे ती इथे गिवन नाही, ती आपण पुढे एक्झाम्पलमध्ये बघूया. ठीक आहे, तर बघा स्पेशल इंटिग्रल, फर्स्ट स्पेशल इंटिग्रल कोणता आहे तर हा फर्स्ट फॉर्म्युला आहे आपला. ठीक आहे, तर इंटिग्रेशन 1/x² प्लस ए स्क्वेअर इंटू डी एक्स इज इक्वल टू 1/a इंटू टॅन इनवर्स x/a प्लस सी. ठीक आहे, तर आता या पद्धतीने हे स्पेशल इंटिग्रल आहे, हा फॉर्म्युला आहे आणि आता ह्या टर्मचं आपल्याला प्रूफ अभ्यासायचं आहे. ठीक आहे, तर आता कशा पद्धतीने बघा एकदम इझी आहेत. फक्त आपल्याला सबस्टिट्यूशन कशा पद्धतीने आपण अप्लाय करतो ही जर तुम्हाला टर्म व्यवस्थित समजलेली असेल तर मग सर्व प्रूफ इझी आहेत. ठीक आहे, फक्त हीच टर्म महत्त्वाची आहे. सबस्टिट्यूशन आपण नक्की कोणती घेणार आहोत आणि घेतल्यानंतर त्या सबस्टिट्यूशनचा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, सबस्टिट्यूशन मेथड मी मागील लेक्चरमध्ये तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन केलेली आहे. ठीक आहे, तर त्या सबस्टिट्यूशन मेथडमध्ये आपण नक्की काय करतो थोडंसं रिवाईज करूया, म्हणजे इथे आपल्याला सॉल्व करण्यासाठी प्रॉब्लेम येणार नाही. बघा सबस्टिट्यूशन मेथडमध्ये कॉम्प्लेक्स एक्झाम्पल असे आणि त्या कॉम्प्लेक्स एक्झाम्पलमधून आपण एखादी अशी टर्म चूज करतो की त्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह अगेन आपल्याला त्या एक्झाम्पलमध्ये भेटणार असतो. ठीक आहे, अशी टर्म चूज करतो आपण, तिचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला एक्झाम्पलमध्ये अगेन भेटला पाहिजे अशी टर्म. ठीक आहे, तर ती टर्म चूज केल्यानंतर तिचा आपण डेरिव्हेटिव्ह घेतो आणि डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर तो डेरिव्हेटिव्हची टर्म आणि ती जी टर्म इज इक्वल टू टी पुट केलेली आहे ती टर्म. ठीक आहे, अशा त्या दोन्ही टर्म आपण त्या एक्झाम्पलमध्ये पुट करतो. टर्म पुट केल्यानंतर त्या दोन्ही टर्म पुट केल्यानंतर आपल्याला इंटिग्रेशनची टर्म भेटते आणि मग इंटिग्रेशन आपण सॉल्व करतो. ते इंटिग्रेशन इन टर्म्स ऑफ टीमध्ये असतं. तर मग इंटिग्रेशन सॉल्व करतो आणि इंटिग्रेशन सॉल्व केल्यानंतर अगेन टीची जी व्हॅल्यू आपण घेतली होती ती व्हॅल्यू आपण पुट करून देतो. अशा पद्धतीने आपल्याला फायनल सोल्युशन भेटतं. अशा पद्धतीने ही सबस्टिट्यूशन मेथड अभ्यासलेली आहे. ठीक आहे, आता त्याच पद्धतीने इथे देखील आपल्याला अप्लाय करायचं आहे. बघा इथे आता फर्स्ट टर्म इंटिग्रेशन 1/x² प्लस ए स्क्वेअर इंटू डी एक्सचं इंटिग्रेशन 1/a इंटू टॅन इनवर्स x/a असतं ना. तर आता हे इंटिग्रेशनची टर्म सॉल्व करण्यासाठी आपल्याला इथे जी लेफ्ट हँड साईड आहे इंटिग्रेशन 1/x² प्लस ए स्क्वेअर इंटू डी एक्स ही टर्म कन्सिडर करावी लागेल. ठीक आहे, आणि मग ती टर्म सॉल्व केल्यानंतर त्या टर्मचं सोल्युशन आपल्याला ही टर्म असते हे आपल्याला शो करावं लागेल. लक्षात येते, एकदम सिंपल आहे. मग आता ती टर्म कन्सिडर करूया आय. इंटिग्रेशनचा आय इथे आहे. लेट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 1/x² प्लस ए स्क्वेअर इंटू डी एक्स या पद्धतीने ही टर्म आहे. ठीक आहे, आता इथे बघा नक्की कोणती टर्म सबस्टिट्यूट करायची आहे. अशी टर्म सबस्टिट्यूट करणार आहोत की त्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला अगेन ह्या इक्वेशनमध्ये ह्या टर्ममध्ये आपल्याला पुट करता येईल. ठीक आहे, आपल्या एक्झाम्पलमध्ये पुट करता येईल. सो इथे सबस्टिट्यूशन घ्यायचे आहे. आता ही व्यवस्थित लक्षात ठेवा. जर एक्झाममध्ये जर या पद्धतीने जर ह्या टाईपचा जर क्वेश्चन आला तर नक्की असं स्पेशल इंटिग्रल जर आलं तर या स्पेशल इंटिग्रलमध्ये आपण नक्की कोणती सबस्टिट्यूशन पुट केली होती हे तुम्हाला बेसिक आठवणं खूप महत्त्वाचं आहे. जर ती टर्म जर तुम्हाला आठवली की ह्या टाईपमध्ये ह्या टाईपमध्ये हेही सबस्टिट्यूशन अप्लाय केल्यानंतर ते सॉल्व होणार आहे, ती सबस्टिट्यूशन मात्र तुम्हाला आधी आठवली पाहिजे. ठीक आहे, तर मग पुढे ते एक्झाम्पल सॉल्व करता येईल. जर सबस्टिट्यूशनच नाही आठवली तर तुम्हाला पुढे एक्झाम्पल सॉल्व होणार नाही. लक्षात येते. मग इथे ह्या टाईपच्या एक्झाम्पलमध्ये किंवा ह्या इंटिग्रलमध्ये तुम्हाला सबस्टिट्यूशन काय पुट करायचं आहे बघा. इथे एक्स इज इक्वल टू तुम्हाला पुट करायचं आहे ए इंटू टॅन थिटा. ठीक आहे, या पद्धतीने. आता इथे बघा ही टर्म तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन पेपरमध्ये ही टर्म पूर्ण गिवन असेल LHS पण आणि RHS पण. ठीक आहे, आता याची RHS साईड राईट हँड साईड इथे टॅन इनवर्स आहे म्हणजे टॅनची टर्म अप्लाय आहे. बरोबर, म्हणजे इथे तुम्हाला पुट करायचं आहे. मी ही जस्ट ट्रिक सांगते हां सबस्टिट्यूशनसाठी. तर तुम्हाला इथे पुट करायचं आहे एक्स इज इक्वल टू ए टॅन थिटा. हे लक्षात घ्या.
आता हे प्रत्येक वेळेस अप्लाय होईल असं नाही, कारण पुढे आपल्याला जे सॉल्व करायचे त्यामध्ये हीच ट्रिक अप्लाय होईल असं नाही हां, ते एक्झाम्पलनुसार चेंज होत जाईल. बघा आपण पुढे अभ्यासूयाच, पण इथे ह्या एक्झाम्पलसाठी इथे टॅन इनव्हर्सची टर्म आहे तर तुम्ही सबस्टिट्यूट करा x इज इक्वल टू ए टॅन थिटा. ठीक आहे, फक्त समजण्यासाठी लक्षात ठेवण्यासाठी. तर बघा आता 1/x² प्लस a² या पद्धतीने ही टर्म आहे आणि आता या टर्मसाठी सबस्टिट्यूशन काय घ्यायचे आहे, x इज इक्वल टू a इंटू टॅन थिटा. आणि आता ज्यावेळेस आपण सबस्टिट्यूशन चूज करतो तर त्यावेळेस त्यानंतर त्याचा डेरिव्हेटिव्ह आपण घेत असतो. ठीक आहे, तर मग याचा डेरिव्हेटिव्ह किती भेटणार आहे, तर इथे एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला dx घेता येईल. ठीक आहे, आता ही भरपूर वेळा आपलं मागील लेक्चरमध्ये आपण अभ्यासलेला आहे. एक्सचा डेरिव्हेटिव्ह dx, इथे a कॉन्स्टंट आहे बाहेर निघेल आणि टॅन थिटाचा डेरिव्हेटिव्ह लक्षात घ्या इथे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह थिटा करावा लागेल, कारण तर इथे एक्स ही जी टर्म आहे ती पूर्णपणे या थिटावरती डिपेंड आहे, म्हणजे एक्स हा थिटावरती डिपेंड आहे. सो आपल्याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह थिटा करावा लागेल, बरोबर ना. म्हणून आपण इथे डिफरन्शिएट केल्यानंतर आपल्याला काय भेटेल, ह्या एकचा विथ रिस्पेक्ट टू थिटा म्हणजे dx आपण डी थिटा भेटेल, बरोबर. आणि ती डिनॉमिनेटरची डी थिटाची टर्म आपण या राईट हँड साईडकडे पुट करतो, बरोबर. म्हणजे इकडे dx आपण डी थिटा भेटेल आणि ती डी थिटाची टर्म आपण इकडे आणतो. पण त्यापेक्षा डायरेक्टली आपण अप्लाय करण्याची मेथड आपण बघितलेली आहे. डायरेक्ट आपण लिहू शकतो एक्सचा डेरिव्हेटिव्ह dx आणि त्यानंतर a कॉन्स्टंट बाहेर निघेल आणि या टॅन थिटाचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला भेटेल sec² थिटा. आता भेटेल म्हणजे हे आपण फॉर्म्युल्यामध्ये आपण अभ्यासलेलं आहे. ठीक आहे, टॅन थिटाचा डेरिव्हेटिव्ह हा sec² थिटा असतो आणि विथ रिस्पेक्टिव्ह थिटा म्हणजे ह्या थिटाचा अगेन डेरिव्हेटिव्ह डी थिटा. लक्षात येते, या पद्धतीने ही टर्म भेटेल, हे लक्षात घ्या. मग आता ही टर्म सबस्टिट्यूट केली, x इज इक्वल टू ए टॅन थिटा आणि तिचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला dx इज इक्वल टू a इंटू sec² थिटा इंटू डी थिटा या पद्धतीने ही टर्म भेटलेली आहे. आणि आता ही टर्म जी डेरिव्हेटिव्हची टर्म आहे आणि x इज इक्वल टू ए टॅन थिटा ची टर्म आपल्याला कुठे पुट करावी लागेल, तर ह्या एक्झाम्पलमध्ये पुट करावी लागेल. बघा कशा पद्धतीने आता पुट केल्यानंतर ही टर्म नक्की कशा पद्धतीने अरेंज होईल बघा, इथे पुट करायचं आहे आपल्याला या एक्झाम्पलमध्ये, बरोबर ना. मग आता एक्स ज्या ठिकाणी एक्स आहे त्या ठिकाणी आपल्याला a इंटू टॅन थिटा पुट करावं लागेल. लक्षात येत आहे, बघा इथे x² आहे म्हणजे मला इथे एक्सच्या ठिकाणी a इंटू टॅन थिटा पुट करून त्या टर्मचा स्क्वेअर होईल. लक्षात येत आहे, त्यानंतर इथे प्लस a² आहे आणि इथे dx आहे. ह्या dxच्या ऐवजी मला पुट करता येईल इथे फायनल जो डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड केला इथे तो डेरिव्हेटिव्ह पुट करता येईल a इंटू sec² थिटा इंटू डी थिटा, बरोबर. ही टर्म तिथे पुट करता येईल बघा. म्हणजेच पुट केल्यानंतर आपल्याला काय टर्म भेटेल बघा. सो I इज इक्वल टू इंटिग्रेशन 1, न्युमरेटरला 1 होता, बरोबर, 1/a² इंटू टॅन² थिटा अशी का टर्म झाली, तर त्या टर्मचा स्क्वेअर होता, बरोबर. मग तो स्क्वेअर आतमध्ये अप्लाय केला इथे a² इंटू टॅन² थिटा, हे लक्षात घ्या. त्यानंतर प्लस a² आणि इंटू dx होतं, dxच्या ऐवजी आपण ही डेरिव्हेटिव्हची टर्म इथे पुट करू शकतो a इंटू sec² थिटा इंटू डी थिटा. लक्षात येते, या पद्धतीने. आणि आता बघा ही टर्म कशी इथे सॉल्व केली. सो इथे ही a इंटू sec² थिटा ची टर्म आपण या पद्धतीने न्यूमरेटरला राईट केली. त्यानंतर इथे a² आहे, इथे a² आहे, a² कॉमन काढला आणि टॅन² थिटा प्लस 1 या पद्धतीने ही टर्म इथे तयार झाली. आता ही टर्म आपण इथे तयार का केली, बेसिकली ती तयार होणारच होती कारण आपण सबस्टिट्यूशनच त्या पद्धतीने घेतली होती, कारण ती कॅन्सल आउट झाली असती. ठीक आहे, कॅन्सल आउट झाल्यानंतर आपल्याला 1/a ची टर्म भेटेल इथे बघा या पद्धतीने. ठीक आहे, एका स्मॉलेस्ट टर्ममध्ये ते इंटिग्रेशन एका स्मॉलेस्ट टर्ममध्ये कन्व्हर्ट होतं. ठीक आहे, तर इथे टॅन² थिटा प्लस 1ची टर्म क्रिएट झाली आणि आता इथे आपल्याला आयडेंटिटी ही माहीत आहे. टॅन² थिटा प्लस 1ची आयडेंटिटी असते sec² थिटा. लक्षात येते, मी मागच्या लेक्चरमध्ये देखील त्या आयडेंटिटी तुम्हाला एक्सप्लेन केलं. तर ती आयडेंटिटी यूज करून आपल्याला टॅन² थिटा प्लस 1ची व्हॅल्यू भेटेल sec² थिटा. आणि आता इथे a² थिटा इथे लक्षात घ्या, इथे a आहे वरती न्यूमरेटरला, खाली a² आहे, यामधील a गेट कॅन्सल होईल आणि डिनॉमिनेटरला a शिल्लक असेल, बरोबर, इथे या पद्धतीने. त्यानंतर इथे sec² थिटा आणि ही टर्म सॉल्व केल्यानंतर देखील आपल्याला sec² थिटा भेटेल. म्हणून आता इथे काय होईल, sec² थिटा गेट कॅन्सल आणि शिल्लक किती राहील 1/a, इथे 1 शिल्लक राहील आणि इथे a शिल्लक राहील इंटू डी थिटा शिल्लक राहणार आहे.
लक्षात येते, या पद्धतीने एवढीच टर्म शिल्लक असेल. आणि 1/a ही पूर्ण टर्म कॉन्स्टंट आहे, मग ती इंटिग्रेशनच्या बाहेर निघेल. म्हणजे या पद्धतीने 1/a कॉन्स्टंट आहे, ती बाहेर निघाली आणि इंटिग्रेशन ही फक्त डी थिटावरती अप्लाय होईल. लक्षात येते. आणि आता डी थिटाचं इंटिग्रेशन आपल्याला फक्त थिटा भेटेल, जसं डी एक्सचं इंटिग्रेशन एक्स असतं, ठीक आहे ना. त्याच पद्धतीने डी थिटा आहे, मग डी थिटाचं इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन कॅन्सल होऊन थिटा शिल्लक राहील. म्हणजेच आपल्याला टर्म भेटेल 1/a इंटू थिटा. आणि इंटिग्रेशन कंप्लीट झालं म्हणून आपण सी अप्लाय करणार आहोत, कॉन्स्टंट टर्म सी. ठीक आहे. तर या पद्धतीने ही टर्म भेटली. आणि आता लास्ट ज्या पद्धतीने आपण सबस्टिट्यूशन मेथड अप्लाय करत होतो, सबस्टिट्यूशन मेथडने आपण एक्झाम्पल सॉल्व करत होतो, त्याच पद्धतीने हे इंटिग्रेशन आपल्याला सॉल्व करायचं आहे. बरोबर. इथे आपण आतापर्यंत सगळी सबस्टिट्यूशन मेथड अप्लाय केलेली आहे. इंटिग्रेशन सॉल्व केलं. इंटिग्रेशन सॉल्व केल्यानंतर इथे ही टर्म भेटली. आणि आता ह्या थिटाच्या ऐवजी आपण जे पुट केलं होतं ते आपण अगेन रिप्लेस करून देऊया. म्हणजे बघा इथे ह्या टर्मकडे येऊया. इथे बघा एक्स इज इक्वल टू ए इंटू टॅन थिटा ही टर्म आपण पुट केली होती. बरोबर. मग ह्या होल इक्वेशनवरून आपण थिटासाठी जर टर्म सॉल्व केली तर आपल्याला थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स x/a या पद्धतीने टर्म भेटेल. सिम्पल. हा ए इथे मल्टिप्लाय आहे, डिवाइड होईल x/a. त्यानंतर इथे टॅन इंटू थिटा आहे, टॅन थिटा आहे. बरोबर. मग दोन्ही साईडला आपण टॅन इनवर्स अप्लाय केल्यानंतर या पद्धतीने थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स x/a या पद्धतीने टर्म भेटेल. आणि ती टर्म आपल्याला या फायनल टर्ममध्ये इथे 1/a इंटू थिटाच्या ऐवजी आपल्याला पुट करायचे आहे. म्हणजे 1/a टॅन इनवर्स x/a आणि हा कॉन्स्टन्सी ॲज इट इज. ठीक आहे. आणि हे झालं आपलं आता इथे फायनल सोल्युशन. आपला इथे प्रूफ कंप्लीट झालेला आहे. बघा म्हणजेच इथे काय टर्म होती बघा, इंटिग्रेशन 1/x² + a² इंटू dx इज इक्वल टू 1/a इंटू टॅन इनवर्स x/a + c या पद्धतीने. ठीक आहे. तर अशा पद्धतीने इथे ही टर्म किंवा हा प्रूफ आपल्याला इथे अभ्यासायचं होतं, या पद्धतीने इथे सॉल्व करायचं होतं. लक्षात येतं. इझी आहे. बघा मी थोडक्यात पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो, म्हणजे पूर्ण कॉन्सेप्ट तुमची क्लिअर होईल आणि ही टर्म देखील तुम्हाला व्यवस्थित समजली जाईल. ठीक आहे. कारण एक्झाममध्ये ह्या 7 फॉर्म्युलाजपैकी कोणता तरी एक फॉर्म्युला तुम्हाला नक्की विचारलेला असतो. ठीक आहे. खूप महत्त्वाचा क्वेश्चन या लेक्चरमध्ये मी कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. व्यवस्थित समजून घ्या. एकदम सिंपल आहे. एकदा सबस्टिट्यूशन नक्की कशा पद्धतीने करायचे आहे आधी चूज करायला शिका आणि चूज केल्यानंतर त्याचा नंतर पुढे सॉल्व करण्याची मेथड समजून घ्या. ओके. एकदम सिंपल आहे. मागच्या लेक्चरमध्ये देखील मी व्यवस्थित समजावून सांगितलेली आहे आणि आता देखील आपल्याला त्याच मेथडने इथे हे जे फॉर्म्युलेज आहेत ते आपल्याला सॉल्व करायचे आहेत. सो बघा इथे या पद्धतीने इंटिग्रेशनची टर्म होती. ओके. आणि आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला इथे सबस्टिट्यूशन अप्लाय करायचे आहे आणि सबस्टिट्यूशनमध्ये आपल्याला टर्म चूज करायची असते. नक्की कोणती टर्म चूज करायची त्यासाठी मी एक ट्रिक देखील तुम्हाला सांगितली. इथे टॅन इनवर्सची टर्म आहे, म्हणजे टॅन फंक्शन इथे अप्लाय झालेलं आहे. मग आपल्याला इथे पुट करायचं आहे टॅनची टर्म. ठीक आहे. आता पुट करताना इथे x इज इक्वल टू a इंटू टॅन थिटा ही टर्म अप्लाय करा. हे लक्षात घ्या. a इंटू टॅन थिटा ए पण घ्या, म्हणजे मॅक्झिमम व्हॅल्यू कवर होईल त्यामध्ये. ठीक आहे. लक्षात घ्या. म्हणजे कशा पद्धतीने बघा, तर आता इथे आपण काय केलं, x इज इक्वल टू a इंटू टॅन थिटा पुट केलं. ठीक आहे. त्यानंतर त्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे मेथडनुसार. सबस्टिट्यूशन ज्या मेथडने आपण सॉल्व करतो त्याच मेथडने बघा स्टेप बाय स्टेप सॉल्व करा. सबस्टिट्यूशन पुट केली, त्यानंतर चूज केल्यानंतर तिचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. डेरिव्हेटिव्ह कशा पद्धतीने, तर एकचा डेरिव्हेटिव्ह dx, त्यानंतर ए कॉन्स्टंट बाहेर टॅन जी टर्म असेल तिचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. इथे टॅन थिटा आहे. लक्षात घ्या इथे एक्स नक्की कोणत्या टर्मवरती डिपेंड आहे त्या रिस्पेक्टिव्ह आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. इथे मग मी काय म्हणणार आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह थिटा. हे लक्षात घ्या. जरी इथे दिलेलं नसलं तरी ही टर्म व्यवस्थित समजून घ्या. एक्स हा थिटावरती डिपेंड आहे म्हणून डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा या पद्धतीने आपल्याला लिहिता येईल तिथे. आणि मग डेरिव्हेटिव्ह आपल्याला या पद्धतीने अप्लाय करता येईल. सो dx इज इक्वल टू ए कॉन्स्टंट बाहेर निघेल, टॅन थिटाचा डेरिव्हेटिव्ह sec² थिटा आणि थिटाचा डेरिव्हेटिव्ह डी थिटा या पद्धतीने. आता इथे थिटाची टर्म इथे आधीच फाइंड केलेली आहे कारण ती पुढे आपल्याला लागणार आहे. ठीक आहे ना, आत्ताच आपण बघितलं. सो थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स x/a या पद्धतीने. आता बस आपल्याला ही होल ज्या टर्म्स आहेत त्या पूर्ण ह्या इक्वेशनमध्ये फक्त पुट करायच्या आहेत. तर पुट केल्यानंतर काय भेटेल बघा, इथे I इज इक्वल टू इंटिग्रेशन 1/a² tan² थिटा प्लस a² इंटू a
इंटू सेक स्क्वेअर थिटा इंटू डी थिटा, डी एक्सची टर्म आणि त्यानंतर इथे एकची टर्म पुट केली. सिंपल आहे. लक्षात घ्या, ह्या जे आपण स्पेशल इंटिग्रल आपण अभ्यासणार आहोत, त्यांचा प्रूफ अभ्यासणार आहोत, त्या स्पेशल इंटिग्रल्समध्ये ह्या ज्या 3 आयडेंटिटीज आहेत कोणत्या, इथे बघा टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1 इज इक्वल टू ऑल्सो सेक स्क्वेअर थिटा, बरोबर. या टाईपच्या असे ह्या 3 आयडेंटिटीज आपल्याला ह्या पूर्ण ज्या प्रूफ्स आहेत, 7 प्रूफ्स आहेत, या पूर्ण 7 फॉर्म्युलाच्या प्रूफमध्ये आपल्याला लागणार आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे ती पाठच करा व्यवस्थित. तर टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1, सॉरी इथे आलो होतो आपण, बरोबर. ही ए स्क्वेअर थिटा इथे अरेंज केली न्यूमरेटरला, त्यानंतर ए स्क्वेअर कॉमन काढला, टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1ची टर्म क्रिएट केली. ती टर्म म्हणजे आपल्याला सेक स्क्वेअर राईट करता येईल, सेक स्क्वेअर थिटा आणि सेक स्क्वेअर थिटा गेट कॅन्सल, म्हणजेच 1/a टर्म शिल्लक राहील, म्हणजेच 1/a कॉन्स्टंट आहे ती बाहेर निघेल आणि इंटिग्रेशन हे डी थिटावरती अप्लाय होईल. ठीक आहे. मग इंटिग्रेशन सॉल्व केलं, इथे डी थिटा डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन कॅन्सल आउट होऊन आपल्याला फक्त थिटा टर्म शिल्लक राहील आणि 1/a इंटू थिटा प्लस सी या पद्धतीने राईट करता येईल. ठीक आहे. आता ती इंटिग्रेशन कंप्लीट झालं. मग जी थिटाची व्हॅल्यू होती ती परत आपण रिप्लेस केली, पुट केली 1/a इंटू टॅन इनवर्स x/a प्लस सी या पद्धतीने. तर आता ह्या फॉर्म्युल्यावरती इथे एक स्मॉल एक्झाम्पल आहे, बघा कशा पद्धतीने तो फॉर्म्युला आतमध्ये अप्लाय होतो. इंटिग्रेशन सॉल्व केल्यानंतर ती टर्म कशा पद्धतीने सॉल्व होते बघा. इंटिग्रेशन 1/x² प्लस 5u स्क्वेअर या पद्धतीने ही टर्म आहे. ठीक आहे. आणि ह्या टर्मचं इंटिग्रेशन आता काय भेटेल बघा, हा फॉर्म्युला इथे अप्लाय करा. इथे a² प्लस a², लक्षात घ्या a म्हणजे ही कॉन्स्टंट टर्म असणार आहे. ठीक आहे. इथून पुढे लक्षात घ्या a² म्हणजे कॉन्स्टंट टर्म असते. मग आता इथे एच्या टर्मऐवजी इथे 5 रिप्लेस झालेला आहे. एक्झाम्पल आहे हां. ठीक आहे. इथपर्यंत एवढंच एक्झाम्पल आहे. a² प्लस 5u² इंटू dx. सो फॉर्म्युल्यानुसार 1/a टर्म असते, म्हणजेच इथे 1/5 लिहिता येईल. त्यानंतर टॅन इनवर्स x/a आणि aची टर्म म्हणजे इथे 5 आहे, इथे 5 रिप्लेस होईल आणि त्यानंतर प्लस सी. ठीक आहे. या पद्धतीने हे सोल्युशन असणार आहे. एकदम सिंपल आहे बघा. ओके. पुढे एक्झाम्पल कसे असेल, कॉम्प्लेक्समध्ये दिलेले असतील आणि ते एक्झाम्पल या टाईपमध्ये आपल्याला कन्वर्ट करावे लागतील, x² प्लस a² फॉर्मॅटमध्ये, आणि मग ते सॉल्व करावे लागतील. ठीक आहे. या पद्धतीने असेल. इथे थोडंसं इझी दिलेलं आहे, डायरेक्ट आपण इंटिग्रेशन अप्लाय केलेलं आहे, हे लक्षात घ्या. कारण ते फॉर्म्युल्याच्या सिमिलर दिलेलं आहे, त्याच टाईपमध्ये दिलेलं आहे म्हणून. ओके. तर आजच्या लेक्चरमध्ये बस एवढंच विद्यार्थी मित्रांनो. आजच्या या लेक्चरमध्ये आपण हा एक फॉर्म्युलाचा प्रूफ आपण व्यवस्थित अभ्यासलेला आहे. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल तर मला नक्की कमेंट करा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण उरलेले जे काही फॉर्म्युलेज आहेत, ठीक आहे, त्या फॉर्म्युल्यांचा प्रूफ आपण अभ्यासूया. धन्यवाद.